नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश चौधरी. आता मी उभा आहे वेरावळ स्टेशनच्या बाहेर आणि इथूनच सुरू होत आहे आपला एक प्रवास, जिथे इतिहास श्वास घेतो आणि श्रद्धा अजूनही जिवंत आहे. पण तिथे पोहोचणं एवढं सोपं नाही मित्रांनो. या प्रवासात काय काय घडणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आपण ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो, फेमस ज्योतिर्लिंग आहे जे की द्वारका जवळच आहे मित्रांनो. तिथे मी द्वारका बी जाऊ शकता आणि तुम्हाला गिरनार पण जाता येणार मित्रांनो, तर तुम्ही येऊ शकता. ओके, चला तर मित्रांनो आपण जाऊया पुढे. आपण वेरावळला उतरलेले रेल्वे स्टेशन जाऊ मित्रांनो. हे रेल्वे स्टेशन आहे आणि आता आपण इथून रिक्षा वगैरे ऑर्डर करूया आणि मंदिराकडे तिकडे एरियामध्ये जाऊया. चला तर इथून जवळ रुपये लागतील, 30-25 रुपये लागतील ऑटोमध्ये तुम्हाला घेतील मित्रांनो. चला तर लेट. रिक्षेच्या भाडं तुम्हाला इथं 30 रुपये पर पर्सन लागेल ऑटो शेअरिंगमध्ये सोमनाथ मंदिरापर्यंत जायचं मित्रांनो. इथं आंघोळीची सोय आणि शौचालयाची बी सोय आहे मित्रांनो. तर तुम्हाला बघू शकता तुम्ही 5 रुपये शौचालय आणि स्नानाचे 10 रुपये घेता मित्रांनो. तर खूपच परवडेल खिशाला. तर तुम्ही इथं येऊ शकता आंघोळीसाठी. फुल्ली फाईन आपली आंघोळ झालेली होती मित्रांनो. आपण निघाले होते मंदिराच्या दिशेनं. तर इथून तुम्ही बघू शकता पार्किंग व्यवस्था पण आहे खूपच. तर इथून सोमनाथ मंदिर एक नंबर दृश्य दिसतं मित्रांनो. सोमनाथ ट्रकद्वारे जाण्याचा मार्ग श्री सोमनाथ मंदिर समोर आणि श्री अहिल्याबाई मंदिर समोर. निःशुल्क भोजन आहे बी समोर आहे मित्रांनो. सागर दर्शन भवन समोर आहे आणि बुकिंग ऑफिस बी समोरच आहे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आता मी तर सकाळपासून तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं की आता आपण सोमनाथमध्ये आलेले आहे आणि सोमनाथ मागे ज्योतिर्लिंग तुम्ही बघू शकता आपली इथं. आपण व्यवस्था करतो की मोबाईल ठेवायची आणि मोबाईल ठेवायची व्यवस्था मित्रांनो. इथं काउंटर तुम्हाला देऊ शकता मागे आणि इथं मोबाईल ठेवू शकता. आणि आता बॅग वर ठेवायचे, लाईन लावायची मित्रांनो. बॅग कुठे ठेवायची तुम्हाला पण लॉकर आहे इथं, म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते देतात. 20 रुपये 30 रुपये घेतात मित्रांनो लॉकरचे. ओके, तर आपण जाणार ते लॉकरमध्ये बॅग वर ठेवायला. तर बघू आता. तर चला ब्लॉग मध्ये बोलून जा नक्कीच. ओके, तर आता दर्शनाला जाणार आहोत. बॅग वर ठेवलेली आपण तिथं 30-20 रुपये म्हणजे 20 रुपये पर चार्ज. एक रुपये एक तासाचे 10 रुपये, एका तासाचे 10 रुपये अशी काही त्यांची क्वांटिटी मित्रांनो यायचे. तर आपण आता मंदिर परिसरामध्ये आणि या साईडला तर मला दिसेल ना, तिकडे तर बॅग वगैरे ठेवू शकता. आणि मोबाईल आता मी मोबाईल ठेवून जमा करतो मित्रांनो. वापस जर आलो तर मोबाईल घेणार, कारण की व्हिडिओला मध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ बनवणार. ओके, तर आता व्हिडिओ वगैरे अलाउड नाही मध्ये बनवण्यासाठी आणि मोबाईल निघून जाते. इथं बॅग मोबाईल जमा करायला लागेल मित्रांनो आपल्याला. मोबाईल फ्री मध्ये आहे इथं सगळं. मोबाईल जमा करण्यासाठी फ्री मध्ये इथे बी लाईन लावावं लागेल मित्रांनो. कुपन देतील आपल्याला इथं. दर्शन एक नंबर झालेलं आहे. एक नंबर दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण बॅग वगैरे घेतलेले आणि मोबाईल वगैरे घेतलेले. तर मध्ये एवढं भारी होतं पण मोबाईल अलाउड नाही होते, त्यामुळे मी शूटिंग वगैरे काही केली नाही मित्रांनो. म्हणजे मोबाईल जमाच करावं लागलं, ते कुपन भेटलं तिथं फ्री मध्ये जमा करता. आणि बॅग वगैरे तुम्हाला बाहेर ठेवावं लागेल, ते पैसे वगैरे घेता. आणि ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आपल्याला. हे सगळ्यात भारताचे सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो इथलं. आणि इथली गर्दी बघू शकता तुम्ही, कारण की आता 2-3 दिवस सुट्टी मित्रांनो. 26 जानेवारीची बी सुट्टी आहे. तर बघू शकता इथली गर्दी. पूर्ण लोक खूपच गर्दी झाली. ते प्रसादाचं सेंटर आहे. आता आपण जाणार आहोत प्रसादाच्या रात्रीपासून काही जास्त खाल्लेलं नाही मित्रांनो, थोडंफारच खाल्लेलं होतं. तर आता जाणार आपण निखिल म्हणतो की जय सोमनाथ. निखिल देतोय 2-3 रुपये असे पडलेले, तर थोडेफार दान करून देतं. निखिलने दान केलेले 2 रुपये. किती रुपये दान केलं? किती केलं दान? 2 रुपये दिले निखिलला आजीला. जेवढं होतं तेवढंच भेटले. आणि आता आपण थोडाफार एक व्ह्यू घेऊया मित्रांनो. ओके मित्रांनो, हे आहेत वीर हमीरजी गोहित. ही राजपूत युद्धाची प्रतिमा आहे मित्रांनो. सोमनाथ मंदिराचे रक्षण करण्यासाठी लढा दिला मित्रांनो यांनी. इतिहासात त्यांचे वीरत्व दाखवले जाते मित्रांनो. पण समुद्राच्या म्हणजे सोमनाथ मंदिराचा बाजूलाच एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. तिथं आपण जाणार आता. तिथं म्हणजे तुम्हाला नजारा बघू मिळेल. गर्दी बघू शकता मागे किती खूपच गर्दी आहे. आणि ते 5 रुपये तिकीट आहे मित्रांनो. 5 रुपये तिकीट लागणार. 5 रुपये तिकीट ना, 5 रुपये. सायकल करायची बोला, सायकलचे 10 रुपये.
20 रुपये सायकलचे बी का हे वा 20 रुपये. तर तुम्हाला जर सायकल तिकडे जायचं आहे तर तुम्हाला 20 रुपये लागतील. सायकल घेऊन जातोय हा लहान मुलगा. आम्ही तर प्रवेश केला आहे 5 रुपये. तुम्हाला फिरण्यासारख्या काही गोष्टी घ्यायच्या असतील तर मला इथे गोष्टी घ्यायला मिळतील मित्रांनो. हे बा खेळणे वगैरे पॉकेट मनी पाकिट मुनी काही म्हणजे तुम्हाला काय वस्तू पण आहे खायच्या वस्तू खूप आहे इथं. आणि कारण की हा लास्ट पॉईंट आहे मित्रांनो इथला सोमनाथचा बाजूला जाय पूर्ण समुद्र आहे. आणि हे बघा इथे तुम्हाला खाण्याचं पण आहे. खाण्याचं बघू हे पहा. चला तर बघू आपण बीचवरती आलेले. बीच सारखं मित्रांनो खतरनाक व्ह्यू आहे बीचवरती. ओके वाव सो ब्युटिफुल सो ब्युटिफुल सो ब्युटिफुल आणि वंडरफुल. फक्त बघा तुम्ही समुद्राचा नजारा बघा फक्त. मित्रांनो बघू शकता तुम्ही नजारा आपले जय श्री बजरंगबली जिथे उभं आहे समुद्राला समुद्रासमोर. आणि त्यांना जाण्यासाठी रस्ता आहे शेवटच्या. मित्रांनो सोमनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. इथे उभं राहिलं की केवळ मंदिर नाही तर हजारो वर्षाचा इतिहाससुद्धा संघर्ष आपल्याला जाणवतो. मित्रांनो असं म्हटले जातं की मंदिराची स्थापना चंद्रदेवाने केली होती म्हणून याचं नाव सोमनाथ पडलं म्हणजे चंद्राचा स्वामी. इतिहासातील हे अनेक वेळा उद्ध्वस्त झालं मंदिर पण प्रत्येक वेळी ते अधिक भव्य रूपात पुन्हा उभं राहिलं. यामुळे सोमनाथ मंदिर हे श्रद्धा आणि पुनर्जन्माचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो समोर पसरलेला अरबी समुद्र समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मंदिराचे भव्य शिल्पकला हे सगळं मिळून इथं एक वेळेचं शांतता अनुभवायला मिळेल. इथली आरती आणि संध्याकाळची लाईट अँड साऊंड शो पाहणं म्हणजे एक अस्वस्मीय अनुभव आहे. सोमनाथ मंदिर आपल्याला एक गोष्ट शिकवते परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा आणि आत्मविश्वास असेल तर पुन्हा उभं राहायला येतं. मित्रांनो तुम्ही नजारा बघू शकता. आपण इथे यांच्यावरती दगडांवरती आपण उभे आहे इथं उभे आहे. आणि इथं मंदिर समोर मित्रांनो एवढा समोर मंदिर आहे. आणि इथं डायरेक्ट खतरनाक व्ह्यू येतो या वाईचा. खाली बघा तुम्ही मुलं बघू शकता मित्रांनो एन्जॉयमेंट करता इथं. समुद्राचा लाटा बघा फक्त समुद्राचा लाटा. आणि सोमनाथ मंदिर बंटे साईडला. आता आपण जाणार मित्रांनो खाली जाणार आपण इथं इथून खाली येऊ. समुद्राचा लाटा मित्रांनो आणि एकदम स्वच्छ पाणी मित्रांनो एक नंबर खतरनाक दिसतंय. फक्त 2 जण असते मित्रांनो आपल्याला काही टेन्शन असतं. पण इथे गेले तर खालती वगैरे गेले तिथं फोटो वगैरे आले. आणि आता मंदिराचा बॅक साईड मागच्या साईडला आलेलं इथं. ओके आणि आता बघूया इथं सोमनाथ जय सोमनाथ इथं लिहिलेलं आहे. ओके तर तुम्हाला दाखवतो मी. चालू द्या व्हिडिओमध्ये बनून राहा. ब्लॉग सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला. त्या बघा व्ह्यू इथला व्ह्यू एवढा काय जबचा व्ह्यू मित्रांनो. पूर्ण निळसर पाणी आहे. खराबी पाणीमध्ये काहीच नाही आहे. सिटी वा पाहिजे बरोबर म्हणते फोटो. मित्रांनो तुम्हाला याचं रहस्य माहिती का? हे खांब्याचं रहस्य असं मित्रांनो हे समोर दिसतं तुम्हाला की याच्या स्ट्रेटमध्ये जी लाईन गेलेली आहे या समुद्रामध्ये लाईन गेलेली दिशा. तर इथं कोणतंही बेट नाही आहे काहीच नाही आहे. डायरेक्ट सीधं स्ट्रेटला काहीच तुम्हाला लागणार नाही. जमीन काहीच लागणार नाही मित्रांनो. तुम्ही ती समजू शकता की आपले जे पूर्व होते जे भगवान होते ते त्यांनी एवढं शास्त्र लावलं असेल की बिना पहिले टेक्नॉलॉजीचं तिथनं अंदाज काढायचं आणि तिथं हे पण भेट नसलं असं तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि तिथं बघा इथं नाही गेलेलं आहे समोर स्ट्रेट गेलेलं आहे अंटार्क्टिक. हे लागतं अंटार्क्टिक ना. अंटार्क्टिक इथं लागतं ते बर्फाचं पूर्ण बर्फाचं मित्रांनो एवढं दूर. ओके तर आता फोटो वगैरे काढूया थांबण्यासाठी आणि बाकीचं पुढे जायचं मित्रांनो. जेवण मी गेला तर जेवण करायला जाऊ. आम्ही इकडे आलो ते नंतर फोटो वगैरे काढू. थोडं समुद्राच्या बीचवरती गेले तिथनं 2 एक व्हिडिओ पण बनवले. ओके तर नक्कीच व्हिडिओमध्ये बना आणि पूर्ण व्हिडिओ बघा. अजून बाकी आहे. अजून आपल्या बसचं कोणतं बस आहे आपल्याला सोमनाथ दर्शन आहे मित्रांनो. ते बसमध्ये 50 रुपये तिकीट लागतं. त्या बसमध्ये जायचं आहे. फक्त ज्या ठिकाणी जायचं जाणार तिथं 10 मिनटं थांबायचं आहे.
तिथून फक्त आपल्याला चांगले व्ह्यू कलेक्ट करायचे आणि तुम्हाला दाखवायचे मित्रांनो. ओके, तर चला तर आपण जाऊया पुढे. आता जेवण वगैरे करूया, तुम्हाला नंतर भेटतो. आत मंदिराचा अलीकडच म्हणजे समोरच इथं लक्ष्मी नारायण मंदिर आहे बघा. लक्ष्मी नारायण मंदिर आहे. आपण इथे मध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे करूया मित्रांनो. बघूया मध्ये कसं कर्नाटक केरळ साहित्य मंदिर कसे असतात ते मंदिर बांधायला लक्ष्मी नारायण मंदिर. चला ते मध्ये एंट्री करूया आपण. आज पाहूया मंदिर कसं आहे. चप्पल काढूया पहिले बाजूला चप्पल. मित्रांनो आपण मंदिराच्या मध्ये प्रवेश केला आहे. हे मंदिर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. मंदिराची रचना आधी पण अत्यंत प्रसन्न आहे. इथे आपल्याला मन आपोआप स्थिर होतं आणि एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. मित्रांनो श्री लक्ष्मी नारायण म्हणजे धर्म म्हणजे समृद्धी, कर्तव्य म्हणजे करुणा, संतुलित जीवनाचं प्रतीक असं मानलं जातं. या मंदिराचं मनभावने दर्शन घेतल्यास घरात सुख समृद्धी नांदते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. मित्रांनो आपण आता दुसऱ्या ठिकाणी आले. इथे राम मंदिर आहे मित्रांनो. तर त्याच्याच पुढे आहे थोडं आपलं सोमनाथ नगरीच्या पुढं. तर इथला गेट बघू शकता तुम्ही. जसं खाटू श्यामचं इथं गेट असतं ना तसं गेट इथं बांधकाम केलेलं आहे. आणि आपण मध्ये जातो आहे आता. या मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे मित्रांनो. गुलाबी दगडामधील बांधकाम आहे. उंच घुमट आणि प्रत्यक्ष चौक आणि मंदिराभोवती शिस्तबद्ध व्यवस्था केलेली आहे. खूपच भारी मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता समोर. पहिले की मंदिराची भव्यता लगेच जाणवते. मंदिराकडे जाणारा मार्ग हा जणू भक्तींच्या प्रवासाचा वाटतो. आपण वरती जातो आहे पायऱ्याने. बघू शकता तुम्ही. सोमनाथ नगरीत म्हणजे भगवान शंकराची भूमी, पण याचं पवित्र भूमी भगवान श्रीरामांचे मंदिर असं ही फार मोठी श्रद्धेबाबत आहे. राम म्हणजे सत्य, धर्म, संयम आणि कर्तव्य मित्रांनो. तर मंदिराचं तुम्ही समोर बघू शकता. आपण एंट्री केलेली आहे आणि इथून जातो आपण समोर. तुम्ही गर्दी वगैरे बघू शकता मित्रांनो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर जो शांततेचा अनुभव येतो ना तो शब्दात मांडणं कठीण आहे मित्रांनो. तुम्ही समोर बघू शकता प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे आणि आपले लक्ष्मण आणि सीता माता बी आहे मित्रांनो. मित्रांनो किती सुंदर मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. दर्शन करून घ्या. तुम्ही जर आले सोमनाथ नगरीत तर नक्कीच इथं भेट द्या मित्रांनो राम मंदिराला. तर बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे. आणि इकडे आपले गणपती अप्पा बसलेले आहे मित्रांनो. हे बघा इकडे गणपती अप्पाजी आहे आणि इकडे समोरला आपले बजरंगबली जय श्री हनुमान मित्रांनो. तर बघू समोर बघू शकता. एक नंबर दर्शन झालं मित्रांनो. नक्की जा इथं. आता इथून तुम्हाला मी काही दृश्य दाखवतो जे की लोक करता मित्रांनो. खूपच हे प्रत्येक जण करू शकता आपल्याला जीवनात. तुम्ही राम राम लिहित आहे. आता इथे लिहू आपण. इधर लिखने वाले एक लाईन लिहि. हे बा जय श्रीराम जय श्रीराम. राम राम लिहिते आपण. राम राम लिहायचे मित्रांनो. बनते हा पेन मला पेन रे. इथे एकच पेन आहे बंटी. बंटी जय श्रीराम जय श्रीराम इथं लिहिलेलं आहे बघा. श्रीराम लेखन माध्यम हे जुडे या झालेलं आहे. आता इथं मूर्त्या बघा लिहिणार पेनच्या. कमी आपण मूर्ती मागतो सगळ्या मंदिर इथे बघा मूर्ती आहे. पूर्ण गणपती आपण मूर्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये. एक पण साईज सेम नाही आहे. सगळे वेगवेगळे आहे. नाव वेगवेगळे बघा. असं होतं मित्रांनो राम मंदिर. आणि आता आपण जाऊया दुसऱ्या मंदिरात दर्शन घ्यायला गाडी. बघूया पुढे कोणतं मंदिर आहे. ओके बॅग घेतो माझी बॅग. आपण आता आलेले त्रिवेणी संगमला. राम मंदिर आता मागे गेलो. आता पुढे त्रिवेणी संगम आहे. चला बघू आपण त्रिवेणी संगमला येतात. हे बघा त्रिवेणी संगम दाखवतो तुम्हाला. हिरण कपिला सरस्वती हे 3 नदींचा संगम झालेला आहे. या 3 नदींचा संगम झालेला आहे. तर
जाणार आहोत मध्ये काका उलटा आ रहा होता मी इधर से एक साथ घुमो सब एक साथ घुमो एक साथ घुमो हे बघा गर्दी एवढी गर्दी चालू इथं एवढी गर्दी झालेली ना काय म्हणतो म्हणते थोडी खूपच गर्दी झालेली आहे खूप मजा येईल इथं बघा किती भारी भारी व्ह्यू आहे हे बघा त्रिवेणी संगम ना तीन संगम झालेले इथं तीन आणि संगम एकच झालाय 3 नदींचा संगम ते हा झालाय आणि पुढे समुद्र आहे इथे एक कबूतर आहे हे कबूतर उड जा का आले बापरे आपले हात पाय मोकळे करून इकडे धुवून नाही घ्यावे. इकडे चला इकडे चला आपले पाप धुवून घ्यावे इथं पाप दूध आहे लोक हे तिथं घाट आहे Oh my God, किती कबूतर आहे. कोणी? हे पक्षी उडायचं नाव नाही घेते अरे नदीचं संगम तर जाऊ ही इकडची ही आणि तिकडची ती तिकडची हे तांग बघाय का कोणती नदी आहे त्याला बंटी दादा मला बंटी आपल्याला नदी दादा मला कोणती नदी कुठे बगडा बगडा समुद्र अरबी समुद्र मित्रांनो पहा आपण बी आणू मला दोन एक दे सांग आता मी एक घेतो ना काव 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 अरे गेला रे आणि जागृत करे. खाली टाकले करे. दोन जण टाकले. तिथे बसलेले आहे ना बोटमध्ये शेवट बसलेले कारण की मागून मस्त व्ह्यू येतो बघले सारखे इकडनं समोर बघू शकता तुम्ही कबूतर मित्रांनो आपण जिथे बोटिंग करतोय तिथून त्रिवेणी संगम झालेला आहे मित्रांनो. तिथे नदी पहिली नदी आहे हिरण्या, कपिला आणि सरस्वती या 3 नद्या पवित्र नद्यांना संगम अरबी समुद्रात होतो मित्रांनो. त्यामुळे या स्थळाला त्रिवेणी संगम असे म्हटले जाते आणि धार्मिक महत्त्व मित्रांनो इथलं मानलं जातं की या संगमात स्नान आणि पूजा केल्याने पाप धुतले जातात म्हणजे पाप साक्षल होतं, पितृदोष शांत होतो मित्रांनो आणि मनाला शांती मिळते असं मानलं जातं. सोमनाथ ज्योतिर्लिंग जवळच असलेले संगम स्नान भक्तांसाठी विशेष मानले जाते मित्रांनो. खूपच महत्त्वाचं आहे. आपण पूर्ण राऊंड घेतो आहे इथून 150 रुपये देऊन तुम्ही बोटिंग करू शकता मित्रांनो. 150 रुपये घेता पर पर्सनला आणि ते आपल्याला संगमाबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतात मध्ये गेल्यावर मित्रांनो. इथे उभं राहिल्यावर समुद्राचा लाट आणि नदीचं पवित्र पाणी आणि वाहणारे वारे मन पूर्ण शांततेपणे करते मित्रांनो. खूपच भारी वाटतं मित्रांनो. तुम्ही एक वेळा नक्की जा सोमनाथला आणि सोमनाथमध्ये खूपच आहे फिरण्यासारखं. तुम्ही बाकीचं कवर नाही केलं मित्रांनो तर भेटू आपण.